हे काय आहे काय माहिती. हॅलो, ही तुम्हाला खायला की विकणार? ऑल इन वन फ्रेम. त्यांनी बरेच लोकांची केली. ते हा रॉड टाकलेला आहे आणि इथून हा लगेच. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या मागे असे आहेत बदकं. सो इथे त्या गेटच्या मागेच बीच आहे, पूर्णपणे बीच कनेक्टेड प्रॉपर्टी आहे आणि हा आपला विला इथे. सो फायनली इथे आपला ब्रेकफास्ट आला आहे आणि चलो आता चलो बीच एक्सप्लोअर करूया. आणि बाय द वे आत्ता माझ्याबरोबर आहे तिथे पूजा तांबोटकर. सो आत्ता आम्ही कोलॅबरेशनमध्ये काहीतरी शूट करतो आहे, कॉलवर आहेत ॲक्च्युली. सो आल्या की हे बघा, इथे आपला विला हा इथे पण येते यांचे आणि एक्झॅक्ट याच्यासमोर समुद्र आणि समोरच पद्मदुर्ग किल्ला, जो आपल्या संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी सिद्धी जोहरला हरवण्यासाठी बांधलेला, पण त्या काळातच नंतर त्यांचा मृत्यू झाला आणि त्या गोष्टी राहून गेल्या. सो बेसिकली आत्ता आपल्या एक्झॅक्ट समोर आहे पद्मदुर्ग किल्ला. हॅलो, इथे पूजा मॅम आहेत आणि तुमचं नाव? अमित. त्यांनी बरेच लोकांची केली. व्हेरी नाईसली डन. ॲक्च्युली आम्ही एक्सपिरियन्स शेअर करणं चालू आहे आमचा. मोठे रायडर आहेत, तुम्हाला माहीतच असेल, नसेल तर मी प्रोफाईल खाली दाखवतो, फॉलो करा तुम्ही यांना, त्यांचा कॉन्टेंट बघू शकता. जॅम्बो नाव आहे. जॅम्बो नाव आहे. अमित जांबोटकर. अमित जांबोटकर, प्लीज फॉलो. आता जरा यांची प्रॉपर्टी एक्सप्लोअर करतो. आता मुरुड जवळ आहे मी आणि हे काय आहे काय माहिती. चलो बघूया. आता मी आलो आहे, थोडं उलटं ऑफ रोड यावं लागलं कारण काल पाऊस खूप होता, एक्स्ट्रीम, काहीच मध्ये एक्सप्लोअर नाही करता आलं. सो आता आलो आहे नांदगावच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात आणि खूपच छान कलाकृती. मी म्हणतोच आहे सारखं की कोकणातले जे मंदिर आहेत, देऊळ आहेत, भाई जी डिझाईन, जी रंगसंगती, जी कलाकृती असते, ऑसम. आणि इथून हा लगेचच पहिला लेफ्ट टर्न घ्या. आता मी आहे नांदगाव बीचवर. खूपच सुंदर बीच आहे, क्लीन, स्वच्छ आणि इथे कोणच टुरिस्ट वगैरे येत नाही. नांदगाव बीच एक नंबर आहे भाई, मस्त. असा तुमचा भाऊ लोकेशन शोधून काढतो हिडन. म्हणजे ऑलमोस्ट मी या पट्ट्यातल्या जेवढे पण चांगले बीच आहेत सगळीकडे स्कूटर चालवली आहे भाई. हा बीच पार पुढे जातो. आता ओहोटीचा टाईम आहे, त्यामुळे रिस्क तर नाही आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी कन्सिडर करा. म्हणजे मी बिंदास फिरतोय बीचवर वगैरे, मला एक्सपिरियन्स मोठा आहे, त्यामुळे तुम्ही असंच रॅन्डमली बिंदास बीचवर वगैरे गाड्या घेऊन येऊ नका. फसू शकतात, अडकू शकतात. आणि रिस्क अशी असते की समुद्राचं पाणी कधी वाढेल आणि एकदा तुमच्या गाडीपर्यंत आला की सरळ गाडी आतमध्ये, तुम्ही काही नाही करू शकत. तिथे स्कूटर राईड करतो याच्यावर आणि ते बाबांनी जाळं टाकलेलं, त्याची मच्छी आता त्यांना मिळाली आहे. दाखवा बाबा, काढा. ही बघा. तुम्ही इथले नांदगावचे? कोणती मच्छी, हिचं नाव काय? शिंगाळे. ही तुम्हाला खायला की विकणार?
काय खायला पण विकायला पण आता राहायला कुठे आले? मी ॲक्च्युली हे व्हिडिओ बनवतो ना, तर आता कोकण फिरतोय. मग आता मुंबईपासून हरिहरेश्वर चाललोय, त्या ट्रिपवर आहे. चालेल, चला बाबा. ते बघा कसं गुंतलेलं असतं, बाबा काढतात बघा कसे. कारण हे जाळ्यातून काढणं इझी नाही आहे. आपण बोलतो मच्छीला पैसे एवढे तेवढे भाव करतो, हे बघा किती कष्ट असतात बाबांचे. भर उन्हात तापत चालू आहे, तरी आता जरा ढगाळ वातावरण आहे, अदरवाईज हालत खराब असते. हा पॉईंट आहे, मला इथून चढता येईल. सो मी एंडपासून स्टार्ट करतो, म्हणजे स्टार्टपासून एका टोकापासून बेसिकली स्टार्ट करतो आणि दुसऱ्या टोकापर्यंत जातो. आणि जवळचा जो एक्झिट किंवा एंट्री पॉईंट असतो तिथून एंट्री करतो आणि एंड पॉईंटवरून एक्झिट करतो. आत्ता पण गेले 2 किलोमीटर मी नॉन स्टॉप या बीचवर स्कूटर चालवतोय. सो मित्रांनो, फायनली एंड पॉईंटपर्यंत पोहोचलो आहे. पुढे काय जाता येणार नाही, इथे तटबंदी घातली आहे गव्हर्नमेंटने. जमिनीचं नुकसान होऊ नये म्हणून इथे जरा हे असं टाकल्यानंतर पाणी शांत होतं, त्यासाठी टाकून ठेवलं आहे. चला आता रिटर्न, तो जो एक्झिट दाखवलेला तिथून आपण बाहेर पडूया आता. इथे हा वॉट टाकलेला आहे, त्यामुळे 4 व्हीलर तर तुम्ही नाही नेऊ शकत, 2 व्हीलर नेऊ शकता. पण बी केअरफुल, खूप चान्सेस आहेत काही प्रॉब्लेम होऊ शकतो. बाय द वे, तुम्हाला या ठिकाणाची एक्झॅक्ट लोकेशन लिंक हवी असेल तर मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर मेसेज करू शकता, मी पाठवेन तुम्हाला. आता फणसाड अभयारण्याकडे चाललो आहे. वाटेत भारी पॅच लागतो, मस्त घाटवाला रोड. छान थोडे शॉट घेतलेत, कसे वाटत आहेत कॉमेंटमध्ये सांगा. आता आणखीन एकदा टाकी फुल करतोय. मुरुड जवळ आहे आता मी. इथे मस्त जेवण झालंय, सर्व फिनिश झालंय, छान होतं मस्त. मित्रांनो, सनसेट बघा किती सुंदर होतोय. मस्त मागे आपली प्रॉपर्टी, गोल्डन स्वॅन रिसॉर्ट मुरुड, आणि इथे मागे सनसेट, खूपच अप्रतिम. चलो टाईमलॅप्स घेऊया आणि छान ड्रोन उडवतो, एखाद दुसरे शॉट घेतो, मस्त. आणि आपला समोर संभाजी महाराजांचा पद्मदुर्ग किल्ला, ऑल इन वन फ्रेम, मस्त. सो आत्ता माझ्याबरोबर आहे इथे पूजा जांभोटकर. पूजा, सनसेट कसा होतोय? खूपच सुंदर, कसला व्ह्यू आहे. खूपच सुंदर सनसेट होतोय आणि आमच्या समोर आपल्या संभाजी महाराजांचा पद्मदुर्ग किल्ला आहे. छान वाटतंय आम्हाला. खूपच छान वाटतं, तुम्ही नक्कीच इथे यायला पाहिजे. मुरुड बीच, संध्याकाळी मुरुड बीचला. सकाळी नांदगाव साईडला होतो आणि आता मुरुड बीचला आलो. जो मुरुड बीचच्या स्टार्टिंगपासून निघालेलो पार इकडे हा एकदरा गाव आहे मुरुडच्या पुढचा, आणि त्याच्या पुढे त्याच्या मागे राजापुरी, जिथे मुरुड जंजिरा किल्ला आहे. भाई तिथपर्यंत हा बघा एक्झिट, म्हणजे इथपासून तिथपर्यंत स्टार्ट टू एंड नॉन स्टॉप. परत इकडे 2-3 किलोमीटरचा पॅच असेल हा नॉन स्टॉप आलो आहे मी. भाई कुठला बीच नाही सोडला आहे मी या ट्रिपला, सगळीकडे चालवली स्कूटर. याच्यासाठी मी स्कूटरने आलो आहे, कार घेऊन हे सगळं पॉसिबल नाही होत कुठेही कसंही जायला. हा आहे मुरुडचा गोळीवाडा. मी म्हटलं तुम्हाला माझ्या आईचं इथेच गाव आहे आगरदांडा म्हणून. सो इथेच थोडं मुरुडच्या पुढे आगरदांडा म्हणून एक गाव आहे, तिथे माझ्या आईचं गाव आहे, त्यामुळे इथे फिरतोय मी.
त्यामुळे इथल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती